मार्कडवाडी येथे महायुतीची सभा आहे आणि जो फेक नेरेटिव्ह महाविकास आघाडीने चालू केलेला आहे त्याच्या विरोधात ही सभा आहे असं म्हणत ही सभा होणार आहे। आपल्या सोबत मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते नेते आहेत। काय सांगाल, आपलं नाव काय? माझं नाव महबूब याकूब पठाण, माजी सरपंच। 2001 ला मी सरपंच होतो। मी उत्तमराव जानकरचा म्हणजे उत्तमराव जानकरचं 35 वर्ष मी काम केलंय, पण उत्तमराव जानकरनं मला आजपर्यंत एकाही बी कामाची काही सवलत दिली नाही। मी कधी कधी रामभाऊकडे जात होतो। रामभाऊला मी जर कामं सांगितली, किरकोळ अरकोळ काय कामं सांगितली तर ती करत होतं। परत काय झालं, परत उत्तमराव जानकरनं काय केलं, आता निवडणुकीला मोहिते पाटील गट आणि ती गट एकत्र आला। मी आजपर्यंत त्याचं विरोधकाचं काम केलंय। तुमच्याकडे किती मतदान होतं? तसं पठाण वस्ती त्यांनी बक्षीसपात्र गाव ठेवलं होतं 25 लाखाचं। मला 2 दिवसात कळालं ही बक्षीसपात्र गाव आहे म्हणल्यानंतर मी परत रामभाऊकडे गेलो के पाटलाच्या साह्याने, आणि तसं मी 340 मतं मुस्लिम बूथवर मिळवून दिले। किती मतं होते, मी किती मतदान होतं? तर 613 मतं पोल झालते, म्हणजे टोटल 1112 मतं पोल झालते। त्याच्यात 340 मतं मी रामभाऊला दिली। जो म्हणलं जातंय ज्यांच्याकडून की ईव्हीएम मुळे हे झालेलं आहे, खरं वाटतंय का? ईव्हीएम मशीन झालंच तर पठाण वस्तीची मुस्लिम समाजाचं बूथ आहे, त्या बूथवर कमळ पुढे गेलं पाहिजे होतं। आता तर कमी मतदान झालं, जी टोटली मतदान होत होतं आजपर्यंत त्याच पद्धतीनं मतदान झालेलं आहे। त्याच्यामुळं ईव्हीएम मशीनवर संशय खाणं किंवा हे करणं हे योग्य नाही। पठाण वस्तीवर का झालं नाही असं? पठाण वस्तीवर व्हायला पाहिजे होतं। आरोप होतोय तो चुकीचा आहे। आरोप तो 100% चुकीचा आहे। आपल्यासोबत काही कार्यकर्ते आहेत, तडफदार शाहीद शेख आहेत। काय सांगाल, आपण काम केले चळवळीमध्ये, जो आरोप होतोय त्याच्याबद्दल काय वाटतं? आरोप हा 100% चुकीचा आहे। बघा, मुस्लिम समाजातली लोक सुद्धा आमदार रामभाऊ सातपुतेला मतदान करतात, कारण कामाचा माणूस आहे म्हणून लोक आमदार साहेबाला मतदान करतात। त्याच्यामुळे ईव्हीएमचा जे विषय आहे ही 100% फेक आहे। जे बोललं जातं भाजपला मुस्लिम समाजाचं मतदान होत नाही, काय वाटतं? भाजपचा विषय आहे। भाजप रामभाऊ सातपुतेनं सुद्धा मुस्लिम समाजाची भरपूर कामं केलीत। आता बघा, आमच्या चांदापुरीत सुद्धा मुस्लिम समाजावर अन्याय जरी झाला तरी कोण आतापर्यंत उभा राहिलं नाही। रामभाऊ सातपुते मुस्लिम समाजाच्या बाजूने ठामपणे उभा राहिले त्या चांदापुरीमध्ये सुद्धा, आणि अनेक विकास कामं मुस्लिम समाजाने सुद्धा भावने केले। त्याच्यामुळे पूर्ण आम्ही 511 मतं दिले चांदापुरी गावात आमदार रामभाऊ सातपुतेला। आरोप खोटे? 100% ईव्हीएमचे जे आरोप आहे ते 100% खोटे आहे। ईव्हीएमचा मुळात जन्म काँग्रेसच्या काळात झाला। महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी सांगितले की ईव्हीएम हे फेक नेरेटिव्हच्या विरोधात सिद्धच करू शकत नाही, आणि देशाचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी बी सांगितलं की ईव्हीएम मध्ये बोगसपणा करताच येऊ शकत नाही, आणि ईव्हीएमचा मुळात जन्मच काँग्रेसच्या राजवटीमध्ये झालेला आहे। आणि हे आपलंच लेकरू आमचं नाही असं सिद्ध करू होणार नाही आता। आणि मुळात माळशिरस तालुक्याचे विकास पुरुष म्हणून ज्याची ख्याती आहे त्या माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनी प्रत्येक गावामध्ये किमान 2 कोटी 3 कोटी 4 कोटी 10 कोटी असा विकास आतापर्यंत आम्ही जे माळशिरस तालुक्याची निर्मिती झाली तेव्हापासून आमदार इतक्या स्वरूपात विकासाची कामं करू शकतो की मी पहिल्यांदाच पाहिले। मी काँग्रेसमध्ये पहिलं काम करत होतो, अगदी 1992 पासून मी काँग्रेसचं काम करत होतो, पण काँग्रेसमध्ये असा विकासाचा माणूसच आम्हाला कधी दिसला नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे माळशिरस तालुक्यामध्ये एकूण मताच्या 26% मतं मागासवर्गीयचे मत आहे। आता विरोधी उमेदवार जरी आमदार झाले असले पण त्यांना यातल्या प्रस्थापित जनतेनं नाकारलेलं आहे। मग ह्याचं खापर कशावर फोडायचं तर या ईव्हीएमवर फोडायचं। मग ईव्हीएमवर आता त्यांची जातीचा जो बोगस दाखला आहे त्यांची सुनावणी अंतिम टप्प्यात आहे। मग सरकार आता न्यायप्रविष्ट दाखला असल्यामुळं ते जातीचा दाखला असताना बोगस असल्यामुळं तो खोटा ठरणार आहे। मग ह्यामध्ये काय होणार,
ते माझं बलिदान गेलं, मी शहीद झालो, असा एक नॅरेटिव्ह सेट करायचा प्रयत्न तालुक्यामध्ये आहे. मग त्यामध्ये ते दाखला जर रद्द झाला तर भाजप सरकारनं आमचा दाखला रद्द केला असा फेक नेरेटिव्ह होणार आणि याचं सगळं खबर EVM वर फोडायचा प्रयत्न चालू आहे. मुळात EVM जर खोटा EVM जर सेट केलेलं असतं तर महाराष्ट्राचे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष निवडूनच आले नसते. दुसरी गोष्ट आपलं विश्वजित कदम, जयंत पाटलाचं जे मताधिक्य कमी व्हायचं कारण काय? हा आरोप खोटा आहे. 100% EVM मध्ये गडबड नसून विकास कामांना आम्ही साथ दिली आहे आणि मुस्लिम समाज सुद्धा पूर्णपणे राम सातपुते यांच्या पाठीमागे उभा राहिला आहे असं एकंदरीत चित्र आहे. कॅमेरामन संदीप पाटील सोबत वीरेंद्र सिंह, उत्पाद न्यूज 18 लोकमत, मार्कडवाडी. सोलापूर लोकसभेच्या निवडणुकीमध्ये एक नाव गाजलेलं होतं धर्मामाने गेले कुठे असा प्रश्न काँग्रेसचे कार्यकर्ते नेते विचारत होते. रामभाऊ सातपुते भर सभेत ज्या धर्मामानेंना उद्देशून बोलले होते त्याचा नेरेटिव्ह काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सेट केला असा आरोप होत होता. काय सांगाल? धर्मामाने गेले कुठे असं म्हणत होते, काय झालं तिथं पुढे? आम्ही रामभाऊचा कट्टर कार्यकर्ता आहे आणि धर्मामाने कधीच बीजेपीला सोडून गेला, कायम बीजेपी सोबत रामभाऊ सोबत. आता जे काय झालंय मतदान फेक नेरेटिव्ह सेट झालाय असा आपण आरोप करताय. काय खरं EVMचं काय खरं? EVM गोळ आहे का रामभाऊ सातपुतेला खरंच साथ दिलेलं? EVMचा गोळ वेळ तसं काय सुद्धा नाही. खरोखरच गोरगरीब जनतेने, सर्वसामान्यांनी रामभाऊचा विकास बघून आणि मोहिते पाटील जानकर युती इथल्या लोकांना तालुक्यातल्या पासच नाहीत, नैसर्गिकच नाही. त्यामुळं मोहिते पाटलाच्या विरोधात जी लोक होती सगळी पहिल्यापासून मार्करवाडी मोहिते पाटील असेल त्यांच्या विरोधात, त्या मार्करवाडीचं पॉइंटच आहे. आणि आता मोहिते पाटील जानकर एक झाल्यामुळं त्याचा पण परिणाम, लाडक्या बहिणीचा परिणाम, शेतकऱ्याच्या वीज माफीचा परिणाम आणि रामभाऊच्या विकासाचा परिणाम. लोकसभेला तुमच्या नावावरून राळ उठवली गेली, त्याचा फटका कुठेतरी रामभाऊना बसला. वाईट वाटलं त्याचं? हो, 100%. काय झालं होतं खरं? खरी सत्य परिस्थिती अशी होती की त्यावेळेस रामभाऊचा मी सगळ्यात जवळचा कार्यकर्ता असल्यामुळे रामभाऊ मला पहिला, मी मोहिते पाटलाचा कार्यकर्ता होतो. रामभाऊ आम्ही मोहिते पाटील 4.5 वर्ष एकत्र होतो. त्यानंतर रामभाऊचा विकास बघून, काम करण्याची पद्धत बघून आम्ही रामभाऊचं फॅन झालो आणि त्यातून रामभाऊला बी अंदाज नव्हता की बाबा, कारण अचानकच पटापट झालते ना, त्यामुळे रामभाऊ आमची कुठेतरी एक शब्द पण भाऊंनी 4.5 वर्षात खाली पडून दिला नव्हता विकासाबाबतीत. त्यामुळे हक्कांनी त्यांनी ती हाळी मारलेली होती आम्हाला आणि त्याचं मतदान झालं ते योग्य झाले, 100% योग्य झालंय. परत निवडणूक लागली, खरंच राजीनामा देऊन जर का पोटनिवडणूक झाली काय होईल? खरंच इमानदारीने सांगतो, रामभाऊ सातपुते निवडूनच येणार. धर्मा निवडून